श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळा, काहीतरी अद्भुत होणार आहे. आता शांततेत हा संदेश संपूर्ण ऐक. तुझ्या लक्षात येईल की तुझ्या त्या चिंता संपवण्यासाठी स्वामी तुझ्यापर्यंत आले आहेत. मनाला निशंक करून ऐक. तुझ्यासाठी जे कल्याणकारी आहे, तुझ्यासाठी जे सर्वोत्तम आहे, ते तुझ्या मार्गात येत आहे. माझ्या वचनांवर विश्वास ठेव. तुझ्यासाठी ते अद्भुत चमत्कार घडायला लागतील. ते तुम्ही अनुभवाल आणि आनंदाने आणि भावनेने भरून जाल. बाळा, काही सुखद क्षण आणि आनंद तुमच्याकडे विपुल प्रमाणात येत आहेत आणि मी तुमच्या आयुष्यात एक शक्तिशाली चमत्कार करणार आहे. तुमचे हृदय या आनंदामुळे भरून जाणार आहे. तुम्हाला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळेल. अगदी इतरांना आशीर्वाद देण्यासाठी आणि गरजूंना मदत करण्यासाठी तुमच्याकडे ते पुरेसे असणार आहे. देवांचा आशीर्वाद तुमच्यासाठी निरंतर आणि कायम आहे. तेव्हा तुम्ही पुढे यावे आणि ते तुम्हाला मिळणारे चमत्कार आणि आशीर्वाद स्वीकार करावे. देव म्हणतात, मी तुमची निराशा दूर करीन. तुझ्या आत्म्याचे दरवाजे माझ्यासाठी उघड आणि माझी शांती तुझ्या आत भरू दे. तुम्ही कठोरपणे संघर्ष केला आहे, चिकाटीने राहिलात आणि निराशाजनक शब्द आणि टीकांकडे दुर्लक्ष केले आहे. आता तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. देव तुमच्यासाठी ते उत्तर देण्यासाठी आले आहेत की तुझा पुढील काळ खूप काही सुवर्ण काळासारखा जाणार आहे. तुला खूप काही संधी प्राप्त होणार आहेत. आता चिंता करणे थांबव. तुझ्याकडे ते मोठे आशीर्वाद मी देऊ इच्छितो. तुझ्यावर मी प्रसन्न आहे. तुझे संपूर्ण कुटुंब आणि तू देवांच्या दिलेल्या आशीर्वादामुळे आनंदित आणि उत्साही राहणार आहेस. देव तुझी काळजी घेत आहेत. देव तुमच्यासाठी येथे उपस्थित आहेत. तुम्ही तुमची इच्छा सांगावी आणि ते लवकरच तुम्हाला प्राप्त होईल. यासाठी देवाला विनंती करावी, प्रार्थना करावी. जेव्हा तुम्ही प्रार्थनेने देवाकडे काही मागता तेव्हा देवही तुम्हाला ते आनंदाने देऊ इच्छितात. आज सुद्धा तो पवित्र दिवस आहे जेव्हा तुम्ही जे काही मागाल देव ते तुमचे मागितलेले, तुमचे इच्छिलेले तुम्हाला त्वरित प्रदान करतील. देवांमध्ये ती अद्भुत शक्ती आहे. देवाच्या आशीर्वादात ती अद्भुत शक्ती आहे. जे तुमच्यासाठी तुम्हाला आज अशक्य वाटत आहे ते देवासाठी सर्व काही शक्य करण्याची ताकद आहे. देवामध्ये ती शक्ती आहे जे तुमचे अशक्य कार्यही देव पूर्ण करू शकतात. तुम्ही देवांच्या शक्तींवर विश्वास ठेवा. ते देवाची शक्ती तुमच्यासाठी कार्य करत आहे. तुम्ही केलेली प्रार्थना देव स्वीकार करत आहे. यावर विश्वास ठेवा आणि आपल्या कर्मात, आपल्या मार्गावर पुढे जा. तुम्हाला ते सर्व काही प्राप्त होईल जे तुम्ही इच्छा ठेवत आहात. देव म्हणतात, बाळा, तुला जे हवे आहे ते माझ्याकडे मन मोकळे कर आणि माग. तुम्ही जितकं हवं तितकं मागा, मी तुम्हाला देईल. देव म्हणतात, तुझ्या मनात आज जे काही आहे ते मला सांग. मग ते तुझे दुःख असोत की तुझ्या वेदना असोत की तुझे रडणे असो. बाळा, तुम्ही आजपर्यंत खूप काही काळजीत आहात. त्यामुळे मी हा संदेश आणि हे मार्गदर्शन तुम्हाला देऊ इच्छितो.
आणि तुम्हाला त्यातून बाहेर काढण्याचा मार्ग देखील दाखवेल. विश्वास ठेवा. जर तुम्ही देवांवर विश्वास ठेवला तर तुम्ही त्या अंधारातून मोकळे व्हाल. तुम्ही माझ्या दैदिप्यमान प्रकाशाकडे याल आणि ते सर्व प्राप्त कराल जे मी तुम्हाला आशीर्वादाच्या आणि चमत्काराच्या रूपात देऊ इच्छितो. तुमच्या मनातले मी ते हेरले आहे. आता चिंता करणे सोडा, काळजी करणे सोडा. देव म्हणतात, बाळा, घाबरू नकोस, चिंतेत राहू नकोस, कारण मी तुझा देव आज तुझ्यापर्यंत आलो आहे. ती तू प्रार्थना केल्यामुळे. तेव्हा प्रार्थना करायला चुकू नका. मी तुमच्यासाठी ते महान आणि अद्भुत गोष्टी दाखवायच्या तयारीत आहे. तुम्ही ते स्वीकारण्याच्या तयारीत आहात. मी तुम्हाला ते अद्भुत चमत्कार, ते दैवी चमत्कार देऊ इच्छितो आणि या क्षणाला मी तुला ते एका शक्तीच्या द्वारे प्राप्त करून देऊ इच्छितो. ते स्वीकारण्यासाठी तू सज्ज आहेस? बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुला या अवस्थेत पाहू इच्छित नाही. जर तू खूप काही अशांत असशील तर मी माझ्या आशीर्वादाने तुझे मन शांत करीन आणि त्यात माझ्या आशीर्वादाचे असे अद्भुत काहीतरी तुला प्राप्त करून देईल, ज्यामुळे तुझे मन शांत आणि निश्चिंत होईल. बाळा, काळजी करणे सोडा, कारण तुमचा देव तुमच्यासाठी इथे उपस्थित आहे. देव म्हणतात, कर्म करा, कर्माचे फळ देण्यासाठी आणि तुम्ही जे काही मागत आहात ते देण्यासाठी तुमचा देव तुमच्या समोर उभा आहे. देव म्हणतात, बाळा, माझ्या वचनांवर विश्वास ठेव. ती तुम्हाला वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी ग्रंथात नमूद केलेली आहेत. आमचे चरित्र किंवा ग्रंथ वाचल्यामुळे तुम्ही अधिकच आमच्या जवळ येता आणि तो अद्भुत आशीर्वाद प्राप्त करता. तुम्ही देवाच्या अधिकच जवळ येता आणि अशक्य गोष्टीही साध्य करता, कारण देवाला तुमच्यासाठी त्या गोष्टी करणे सहज शक्य आहे. देव म्हणतात, बाळा, तुझ्यासाठी जे योग्य आहे ते मी तुला देणार आहे आणि तू न मागितलेलेही तुझ्याकडे काही चमत्कारांच्या आशीर्वादामुळे प्राप्त होईल. यावर विश्वास ठेव. देवांच्या वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो तो कधीही त्या अंधारातून दूर राहतो आणि देवांच्या प्रकाशात आपले जीवन उज्ज्वल करतो. देव म्हणतात, मी तुझ्यासाठी त्या खूप काही चांगल्या गोष्टी पुरवणार आहे. तुमच्या मार्गात येणारे अडथळे मी नष्ट करत आहे. माझा आशीर्वाद आणि माझी वचने सत्य आहेत. त्यावर संपूर्णपणे जो विश्वास करेल त्याला ती प्राप्त होऊन तो त्याचे जीवन धन्य करेल. बाळा, पुढील 48 तास तुमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. माझा शक्तिशाली आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात. बाळा, तुझ्यासोबत आश्चर्यकारक काहीतरी घडणार आहे. यावर विश्वास ठेव. बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुझ्यासाठी ते दिव्य देण्यासाठी मी इथे उपस्थित आहे. देव म्हणतात, खूप काळापासून काही लोकांनी तुमचा द्वेष करण्याचा प्रयत्न केला आहे, पण तू जेव्हा माझी प्रार्थना करून मला मागितलेले जे काही आहे त्यासाठी मी तुमच्याकडे कृपादृष्टीने पाहत आहे. त्यांचे ते प्रयत्न कधीही सफलतेकडे जाणार नाहीत. त्यांचे ते केलेले निष्फळ प्रयत्न कधीही विफलच होणार आहेत. बाळा, तू त्याही परिस्थितीत खंबीरपणे उभा आहेस. तुम्ही तुमचा विश्वास गमावला नाही. हे फार बरे केले, कारण तुम्ही माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण आहात. मी तुमच्यासाठी
माझे ते चमत्कार आणि ते आशीर्वाद देऊन तुम्हाला नेहमीच सुरक्षित ठेवले आहे. त्या लोकांपासून जेव्हा तुम्ही दूर होता आणि मग तुमची काळजी संपते. देव म्हणतात, बाळा निश्चिंत राहा. तुझ्या घरात जो काही आता परिवर्तन चा काळ सुरू होणार आहे तो माझ्या आशीर्वादाने सुरू होणार आहे. तुझी काळजी मी घेत आहे. तुझ्या संपूर्ण कुटुंबाची आणि तुझी जबाबदारी माझ्यावर आहे आणि ते पेलण्यासाठी तुझा स्वामी समर्थ आहे. तेव्हा निश्चिंत राहा. तुमच्या मार्गात ज्या काही अडचणी उद्भवतील त्यांना नष्ट करण्याचे सामर्थ्य देवात आहे. तेव्हा निश्चिंत राहा. कर्म करायला चुकू नका. तुम्ही त्या कर्मामुळे ते अलौकिक आणि दिव्य काहीतरी प्राप्त करणार आहात. विश्वास ठेवा आणि पुढे जा. तुमच्या मार्गात तुम्हाला ते अद्भुत चमत्कार प्राप्त होतील. विश्वासाने पुढे जा. तुम्ही मागितलेली केलेली इच्छा देव पूर्ण करू इच्छितात. पुढील काळात तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल. विश्वास ठेवा. जर देव तुम्हाला ते देऊ इच्छितात तर ते तुम्हाला प्राप्त होईल. देव म्हणतात, बाळा जर ते काही तुझ्यासाठी योग्य नसेल आणि ते तू माझ्याकडे प्रार्थनेने मागत असशील तर मी तुला ते देणार नाही. आणि जे तुझ्यासाठी योग्य आहे आणि तू त्याकरता प्रार्थना देखील केली नाहीस पण मी तुझ्या हितासाठी ते तुला प्रदान करील. देव म्हणतात, पुढील काळात तुझ्या घरी ती सुख, समृद्धी आणि आनंद येत आहे. आणि तुम्ही ज्या चमत्कारासाठी, आर्थिक चमत्कारासाठी माझ्याकडे प्रार्थना केली आहे ते तुम्हाला या 15 दिवसात मिळेल. यावर विश्वास ठेवा. संशय घेऊ नका. शंका घेऊ नका. तुम्ही जेव्हा विश्वासाने पुढे येता आणि देवाचे नामस्मरण करता, चिंतन करता, देवाचे ध्यान करता आणि तेव्हा तुम्ही स्वतःला देवाच्या अगदी जवळ प्राप्त करता. घाबरू नका. देव तुमचे कल्याणच करणार आहेत. बाळा तुमच्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे तुझ्या देवांव्यतिरिक्त कुणालाही ठाऊक नाही. पुढच्या क्षणी काय होणार आहे तुझ्यासोबत ते देखील तुझ्या देवाव्यतिरिक्त कुणालाही ठाऊक नाही. तेव्हा विश्वास ठेव. तुझ्यासाठी सर्वोत्तम दिवस येत आहेत ज्यात तुझी प्रगती आणि तुझा आनंद लपलेला आहे. देव तुमच्यासाठी खूप काही पडद्याआड ठेवू इच्छितात जे तुमच्यासाठी पुढे जाऊन भलेच करणार आहे पण आज ते तुमच्यासाठी पडद्याआड आहे. तेव्हा देवांवर विश्वास ठेवा. देवांचे चिंतन करा. देवाचे नामस्मरण करा. तुम्ही देवाजवळ स्वतःला प्राप्त कराल आणि ईश्वर भक्तीत रमाल. तुम्ही अध्यात्माच्या अगदी जवळ स्वतःला प्राप्त कराल. देव म्हणतात, बाळा तुझ्या कठीण काळातही मी तुझ्या सोबतच होतो आणि मध्यंतरीही मी तुझ्या सोबतच होतो आणि आजही मी तुझ्या सोबतच आहे आणि या क्षणाला मी तुझ्या समोर उभा आहे. तुला जे हवे आहे ते प्रार्थनेने तू माझ्याकडे माग आणि बघ चमत्कार. तू भाग्यशाली आहेस. तू भाग्यवान आहेस. तू माझ्यापर्यंत आला आहेस कारण तुझा भाग्योदय जवळ आहे. तू केलेली ती चांगली कर्मही मी पाहिली आहेत. बाळा ती कर्म नेहमीच करत राहा. त्यासाठी मी तुला ते प्रोत्साहन देत आहे आणि तू त्या चांगल्या मार्गावर आणि सत्याच्या मार्गावर पुढे चालत राहा. तुला खूप काही आनंद त्यातून प्राप्त होणार आहे. तुम्ही जे काही कार्य हाती घेतले आहे ते पूर्णत्वास जाणार आहे. निश्चिंत राहा. शंका घेऊ नका. मनातले नकारात्मक विचार या क्षणाला माझ्या चरणावर सोपवून
निश्चिंत व्हा आणि पुढे चाला. ते तुम्हाला आशीर्वाद आणि खूप काही चमत्कार मार्गात प्राप्त होतील. देव तुमच्यासाठी काही अद्भुत आणि विशेष तुम्हाला असे काहीतरी देऊ इच्छितात. त्यासाठी तुम्ही सज्ज आहात. देवांचे आशीर्वाद आणि ते निरंतर प्रेम तुमच्यावर आहेत यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि ते प्राप्त करण्यासाठी देवाचे चिंतन आणि ध्यान करा किंवा नामस्मरण करा. देव तुम्हाला ते देण्यासाठी तत्परतेने इथे उपस्थित आहे. तुम्ही जे मागाल ते तुम्हाला पुढील काळात नक्कीच प्राप्त होईल. देवाचे प्रिय बाळ, जे कोणी या क्षणाला हा संदेश ऐकत आहेत त्यांनी श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका. देव तुम्ही मागितलेली इच्छा लवकरच पूर्ण करोत. तुम्ही जे काही कठीण काळात देवाची प्रार्थना केली आहे ते देव नक्कीच स्वीकार करो आणि तुमच्याकडे ते आनंद आणि आनंदाचे क्षण, ते प्रेम, ते उत्साहाचे क्षण लवकरच पाठवो. हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.